काँग्रेस पक्ष हा देशासाठी लढलेला एक महत्त्वाचा पक्ष आहे, असं पंडित नेहरूच्या काळामध्ये म्हणत होते. आणि त्यामुळंच त्यांना ती सत्ता मिळाली केंद्रामध्ये आणि त्यांनी त्या सत्तेचा पुरेपूरपणे आपला वापर केला, म्हणजे आपल्या पक्षाच्या वाढीसाठी. परंतु त्यानंतर 1969ला जो काँग्रेसचे जे दुभंगलं, त्यानंतर झाले त्याचे दोन पक्ष, एक इंदिरा काँग्रेस आणि त्यानंतर रेड्डी काँग्रेस. तर रेड्डी काँग्रेस हा सर्व मिळूनचा पक्ष होता आणि इंदिरा काँग्रेस हा जो पक्ष आहे हा कुटुंब कबिल्याचा पक्ष, इंदिरा काँग्रेस. कारण इंदिरा काँग्रेसनंतर त्यांचा मुलगा आला राजीव गांधी, त्यानंतर राजीव गांधीची मिसेस आली सोनिया गांधी, त्यानंतर सोनिया गांधीचे पुत्र आले राहुल गांधी आणि त्यांची बहीण आता यायला लागली. म्हणजे या पद्धतीने जो हा इंदिरा काँग्रेस पक्ष आहे हा कुटुंब कबिल्याचा पक्ष झाला. आणि या इंदिरा काँग्रेसच पुढं फार मोठी वाढ झाली. कारण 1969ला स्थापन झालेला हा पक्ष इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस, त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. रेड्डी काँग्रेसमध्ये आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते आणि इंदिरा काँग्रेसमध्ये होते आपले वसंतराव नाईक, वसंतराव पाटील. वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्राचे. तर त्यानंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर 1978ला जेव्हा इंदिरा गांधी आल्या, परत त्यांचं सरकार आलं, त्यावेळेस त्यांनी हे वसंतदादा पाटील यांचं सरकार बरखास्त केलं, आणीबाणी आली आणि मग शरद पवार हे पुन्हा इंदिरा काँग्रेसच्या पाठिंब्याने, जनसंघाच्या पाठिंब्याने आणि इतर कम्युनिस्टांच्या पाठिंब्याने, लाल निशाण गटाच्या पाठिंब्याने हे मुख्यमंत्री झाले 1978ला. आणि ते फक्त 2 वर्ष टिकले. 1980ला पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा काँग्रेस निवडून आली. असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि परत मग नंतर 1985ला परत त्यानंतर निवडणुका झाल्या आणि मग त्यानंतर 1985, 90, 95 आणि 2000ला म्हणजे 1999ला साधारण शरद पवार यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन केला. तत्पूर्वी ते 1984ला औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजीव गांधीच्या. म्हणजे हा प्रकार जो घडला तर त्यांना काही ते रुचलं नाही परत काँग्रेस, पण त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस या नावाची काँग्रेस निर्माण केली. त्यानंतर ही काँग्रेस काही काळ टिकली. एकंदरीत जोपर्यंत त्यांचा बहारीचा काळ होता, बहारीचा म्हणजे सत्तास्थानी असलेले केंद्रामध्ये कृषी मंत्री, त्यानंतर केंद्रामध्ये विविध प्रकारचे मंत्रिपदं, त्यानंतर लोकसभेमध्ये खासदारक्या वगैरे असे अनेक पदं भूषवित असलेला जो काळ म्हणतात त्याला बहारीचा काळ म्हणतात. आता हा बहारीचा काळ त्यांचा नंतर संपला आणि 2000 ही जी 24ची निवडणूक झाली लोकसभेची, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची चिरस्थान केलं. म्हणजे हा जो मामला आहे तर तो कुटुंबाचा मामला. मग आता आपल्या यामध्ये एकाच कुटुंबात 4-5 खासदार, 4-5 मंत्रिपदं भोगलेले, 4-5 आमदार, असं फक्त एकच कुटुंब. तर हा काँग्रेसचा वारसा आहे. असं भाजपमध्ये घडलेलं नाही आहे किंवा इतर कुठल्याही पक्षामध्ये झालेलं नाही. आता भाजपचा जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे तो सारखा बदलता आणि नवीन लोक येतात, राष्ट्रपती बदलतात, परंतु हे जे कुटुंब आहे आपलं राष्ट्रवादीचं ते मात्र दुसऱ्याला सत्ता देण्यासाठी तयार नाही. आणि ही सत्ता ज्यांच्या जोरावर आहे, आता अजित पवार गटाची जी सत्ता आहे ही कौटुंबिक जरी असली, पार्थ पवारला मंत्रिपद द्या, पार्थ पवारला खासदार पद द्या, जय पवारला मंत्रिपद द्या, सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपद द्या वगैरे, म्हणजे फक्त त्यांना. परंतु त्यांचे जे खंदे सहकारी आहेत, म्हणजे असे हे भुजबळ जे आहेत, छगन भुजबळ, हे जरी
बाळासाहेब ठाकरेंचं शिवसेना सोडून मतभेदामुळं बाहेर गेलेले असले किंवा त्यांच्या नावावर काही घोटाळे असले किंवा मास्टर सदन घोटाळा असला किंवा त्यांना जेलमध्ये जावं लागलं असलं 1-2 वर्ष किंवा त्यांनी अफाट माया जमा केलेली असली तरीही त्यांनी स्वतः आपले पुत्र आणि पुतणे समीर आणि एक त्यांचे जे पंकज भुजबळ म्हणून आहेत या दोघांनाही खासदारकीसाठी आमदारकीसाठी सतत उभं केलेलं आहे आणि त्यांना निवडून आणलेलं आहे काही वेळेस. तर आणि हे जे छगन भुजबळ आहेत हे OBCमधील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहेत अशी त्यांची भावना आहे. कारण समता परिषद यांचे ते अध्यक्षता आहेत आणि त्यामधून तसंच त्यांची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिक, जळगाव, धुळे वगैरे तो जो भाग येतो संपूर्ण, तर या भागामध्ये त्यांचं फार मोठं वर्चस्व आहे किंवा तो त्यांच्याकडे आहे. त्यानंतर दुसरे ह्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दुसरे जे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत ते म्हणजे सुनील तटकरे. सुनील तटकरे यांच्याबाबत सांगायचं ते स्वतः लोकसभेवर तर निवडून गेलेले आहेत, परंतु त्यांची मुलगी जी एक सध्या मंत्रिपदी आपली बसवली आणि मुलगा तो या आमदारकीमध्ये त्यांचा आहे. म्हणजे एकंदरीत दृष्टीतून ही घराणेशाही यांची ही काँग्रेसमधली चालली, परंतु यांच्याकडं संपूर्ण कोकण भाग हा तटकरे यांनी राष्ट्रवादीचा सांभाळलेला आहे. त्यानंतर त्यांची जी जबाबदारी आहे ती फार मोठी. आता महाराष्ट्र प्रदेश अजित पवार गटाचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर तिसरे जे आहेत प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांचं ते पूर्वी वैमानाचे मंत्री होते आणि फार मोठं त्यांचं एक कार्य आहे. त्यानंतर त्यांच्या नावावर जरी लोक काही घोटाळे वगैरे काही म्हणत असतील तर ते काही नाही, परंतु संपूर्ण विदर्भामध्ये त्यांचं वजन आहे आणि तो विदर्भाचा पूर्ण एक खांब तो आहे. त्यानंतर आपले धनंजय मुंडे आजपर्यंत म्हणजे एकंदरीत दृष्टीतून एक खांबी तंबू होता संपूर्ण मराठवाड्याचा. मग बीड असो, औरंगाबाद असो तो किंवा तुमचं हे संपूर्ण जे धाराशिव असो वगैरे संपूर्ण, तर हा जो भाग होता तर यामध्ये यांचं फार मोठं म्हणजे कर्तृत्व आहे. आणि साधारण गोपीनाथराव मुंडे गेल्यानंतर हे धनंजय मुंडे हेच त्यानंतर त्या भागाचे प्रभारी झालेले होते आणि त्यांचं फार वजन होतं. अर्थात त्यांच्या संदर्भामध्ये मध्यंतरी जी एक गोष्ट घडली अर्थात ती घडायला नको पाहिजे होती, परंतु जे दुसरं एक प्रकरण घडलेलं आहे कराड संदर्भामध्ये त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं जे घटना घडली त्यांच्या सहकार्यासंदर्भात वाल्मिक कराड वगैरे आणि त्यानंतर मग मात्र त्यांचं महत्त्व कमी झालं. परंतु निवडणुकीच्या वेळेस मात्र हे संपूर्ण एकत्रितपणा करून कोणाला निवडून आणायचं काय करायचं याच्यामध्ये हे अतिशय पारंगत आहेत आणि ते अनेक काळ मंत्री राहिलेले आहेत हे धनंजय मुंडे. असंच त्यांच्या संदर्भामध्ये ते करुणा मुंडे आपली त्या काही वक्तव्य करत असतात, परंतु हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मराठवाड्याचे फार मोठे आधारस्तंभ आहेत. म्हणजे कोकण, उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर विदर्भ, मराठवाडा या संदर्भामध्ये हे 4 आधारस्तंभ असले. त्यानंतर अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही काळ होते परंतु प्रमुख होते आणि ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचे आता अजित पवार यांचे अनेक कारखाने आहेत, उद्योग आहेत त्यांचे बरेचसे. त्यानंतर त्यांचं काय जे विविध प्रकारचे उद्योग आहेत तर त्यांच्या संदर्भात देखील बोललं जातं की कोणीतरी एक हे सांगितलं की त्यांचे जे चिरंजीव जय पवार हे कुठं त्यांच्या संदर्भात त्यांनी परदेशात जाऊन मोठा विवाह केला वगैरे, काही 1000 कोटी लागले वगैरे अशा पद्धतीचे लोक बोलत असतात.
त्यानंतर हे पार्थ पवार यांनी जमीन घोटाळा संदर्भामध्ये त्यांच्या संदर्भामध्ये देखील बरंच पत्रकारांनी रान उठवलं. एवढे पैसे काय भरायचे, फी 25 कोटी, 50 कोटी, 1800 कोटी जमीन, 300 कोटीला घेतली वगैरे वगैरे, का बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत अशा. तर आता नेमकं त्याच्यावरून हे करावं की नाही तोही परत प्रश्न आहे. आणि त्यामधून त्यांनी विविध चौकशा समिती स्थापन केलेल्या आहे, त्यांचे अहवाल येत आहेत, परत त्यांना मुदतवाढ मिळते, म्हणजे या पद्धतीने ते सगळं चाललेलं आहे. आणि आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट सर्वात हे सांगण्याचं कारण असं की हे 4 जे आहेत यांनी पक्षावर कब्जा केला असा आरोप त्यांच्याकडे होतोय, परंतु तसं काही नाही आहे. उद्या हे प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले किंवा हे धनंजय मुंडे यांना एक मोठं सरचिटणीस पद मिळालं किंवा भुजबळ हे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले, तरी काही आश्चर्य वाटायला नको, कारण पक्ष यांच्यामुळेच चालेल. पक्ष आता जो चालेल तो घराणेशाहीच्या दृष्टिकोनातून चालणार नाही, कारण घराणेशाही चालवायला देखील वकूफ असावा लागतो, काहीतरी त्यांच्यामध्ये कर्तृत्व असावं लागतो. जो काही सरपंच झालेला नाही तो डायरेक्ट राष्ट्रपती किंवा एक खासदार होऊ शकतो, किंवा काही अनुभव नसताना देखील राजकीय क्षेत्राचा, तरी त्यांना त्यांच्यामध्ये न्यायचं म्हणजे एक वेगळाच प्रकार झालेला आहे. आता पक्षाची कोणतीही बैठक असेल तरी पार्थ पवार, जय पवार हे ते आवर्जून हजरच असतात. 2 त्यांना त्या ठिकाणी खुर्च्या दिल्या जातात आणि त्यांच्या विरुद्ध काही लोक टीका करत असतात. आता हा जो प्रकार घडलेला आहे, तर या संदर्भामध्ये काही बोलण्याचंही काही कारण नाही आणि जे चाललं ते अगदी योग्यच आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे. परंतु ह्या 4 लोक जे आधारस्तंभ आहेत यांच्यावर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट टिकून आहे. आणि हे जर समजा एखाद्या वेळेस जर फुटले तर अजित पवार गट यावेळेस संपेल अशी शक्यता आहे. तसं एका ज्योतिषांनी सांगितलेलंच आहे, मागील व्हिडिओमध्ये आम्ही ते सांगितलेलं आहे की हा साधारण 2026, 27, 28पर्यंत हा पक्ष संपून जाईल, कारण असे भविष्य काही ज्योतिषशास्त्रांनी वर्तवलेलं आहे. तर या संदर्भामध्ये एक सांगायचं की ही फार चांगली माणसं आहेत, टीका करणारी चांगली माणसं आहेत, त्यानंतर त्याच्यावर आक्षेप घेणारी चांगली माणसं आहेत, त्यामध्ये काम करणारी चांगली माणसं आहेत, किंवा ही मंत्री झालेली ही चांगली माणसं आहेत, ही सगळी चांगले आहेत. मग पक्ष वाईट आहेत का? तर नाही, पक्षही चांगला आहे, कारण पक्षाचा एकच एक उद्देश आहे की सत्तेसाठी राहणं. आता अजित पवार यांनी 6-7 वेळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, परंतु त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. परंतु त्यांची जी आस होती, इच्छा होती, ती तशीच राहिली की त्यांना मुख्यमंत्रीपद होणं अपेक्षित होतं. आपल्याला वाटत होतं ते गेले, त्यांना तर त्यांची स्मृती संपूर्णपणे आता राहीलच. ठिकठिकाणी त्यांचे पुतळे उभारले, काही ठिकाणी नावं दिलेले आहेत त्यांची, अजित पवार वगैरे संस्थांना. म्हणजे संस्था कोणाच्या स्वतःच्या मालकीच्या नसतात, हे दुसऱ्याच्या जीवावर बाजीराव. आता चेअरमन आहे दूध संघाचा, पण नाव देणार, अरे तुम्ही किती दिवसाचे, 3 वर्षाचे साधारण संचालक मंडळ, बाकीचे संपूर्ण चालणार असं काही नाही. म्हणजे असे नावं देणारे हे कायमस्वरूपी जे होईल असं करायचं आणि ज्याच्यापासून प्रेरणा घेता येईल अशी नावं द्यायची. आता यांची प्रेरणा कशी असते, काय असते की सत्तेसाठी सर्व काही म्हणजे अख्ख्या काकाला झुगारून, सत्ता झुगारून त्यांनी वेगळा पक्ष काढला. आणि परत काकाच्या संदर्भामध्ये देखील म्हटले का आता त्यांचं वय झालं, त्यांनी घरी बसावं, सगळी सूत्र माझ्याकडे द्यावी. आणि त्या संदर्भात देखील त्यांचे प्रयत्न चालू झाले होते की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण, परंतु तेही अद्यापपर्यंत कागदावरच राहिलं, किंवा काही लोक म्हटले झालेलं होतं, काही लोक म्हटले झालेलं नाही आहे. म्हणजे सगळाच हा एक वादाच्या भोवऱ्यातला प्रश्न निर्माण झालेला होता. तर आता या संदर्भामध्ये आपणास लोकांचे जे बोलणे आहेत, लोक काय म्हणतात ते आम्ही आपणासमोर सांगितलेलं आहे. आणि लोकांच्या दृष्टिकोनातून म्हणजे ही जनता, जनाधार हा सर्वांचा आहे. परंतु पिंपरी चिंचवड नगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद यामध्ये अजितदादांचं नाहीच. आता याचंही आपल्याला
खूप म्हणजे वैषम्य आहे. आमचं हे ATM निवडलं चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. धन्यवाद मित्रांनो.